विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली। नवीन विधानसभा 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यास 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। अतिशय महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। विधानसभा निवडणूक आता दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली। नवीन विधानसभा 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यास 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे। अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। विधानसभा निवडणूक ही दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती आता खात्रीलायक सूत्रांनी दिली। नवीन विधानसभा 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या तर 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया। कपिल, खरं तर आता दिवाळीनंतरच निवडणुका होण्याची माहिती समोर येते, काय ताजे अपडेट्स मिळतात? नक्कीच दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं म्हणजे याआधी पाहिलं लोकसभेला ज्या प्रकारे कमी वेळाचा फटका बसलेला होता, कमी वेळ मिळाला होता उमेदवारांना, हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्याच्यामुळे त्यात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसामध्ये प्रचार नको, हा एक मुद्दा अनेक जे आमदार तरी उपस्थित केलेला आहे। आणि सणासुदीलाही दगदग नको निवडणुकीची, असे 3-4 मुद्दे समोर आलेले आहेत। आमदारांनी अशा काही मागण्या ठेवलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच दिवाळीनंतर ही विधानसभा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि 15 ते 16 नोव्हेंबर पर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात येऊ शकते असं वर्तवलं जात आहे, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। त्यातमध्ये सण दिवाळीचा मोठा सण असतो आणि दिवाळीच्या मोठ्या सणाच्या दिवशी अशा प्रकारची निवडणूक किंवा निवडणूक दगदग नको, लोकांना त्याचा त्रास होतो आणि लोक जेव्हा मतांनाही पाठ फिरवतात, लोक बाहेर असतात, सुट्ट्या घेतात। कपिल, खरं तर आमदारांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे आता ही निवडणूक दिवाळीनंतरच होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।